दातांना कीड लागणे ही एक समस्या सामान्य असून यामागे अनेक कारणं असतात. आहारातील साखरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन, तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि चुकीच्या सवयी यामुळे दातांवर बॅक्टेरिया साचून कीड निर्माण होते. किडके दात केवळ दिसायला वाईट नाहीत तर वेदना देखील खूप देतात. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या समस्या नंतर मोठ्या त्रासाचे कारण बनू शकते. त्यामुळे दातांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नारळाचे तेल आणि लवंग हे दाताच्या आरोग्यासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय मानले जातात. नारळाच्या तेलामध्ये असलेले अँटीबायोटिक गुणधर्म तोंडातील हानिकारक जीवांना नष्ट करतात आणि दातांना संरक्षण देतात. तसेच ऑइल पुलिंग या तंत्रामुळे दातावर जमा असलेले प्लेक आणि टाटर्स कमी होण्यास मदत होते. दुसरीकडे लवंगामध्ये नैसर्गिक वेदनाशमक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो आणि संक्रमणाचा धोकाही कमी होतो. हा घरगुती उपाय करण्यासाठी 2 चमचे खोबरेल तेलात 2 ते 3 थेंब लवंगाचे तेल मिसळावे. हे मिश्रण दात आणि हिरड्यांवर लावून 5 ते 10 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करावे आणि गुळण्या कराव्यात. हा उपाय दिवसातून 2 वेळा केल्यास दात अधिक स्वच्छ राहतात आणि कीड होण्याचा धोका कमी होतो. मात्र याचा परिणाम हळूहळू दिसतो. त्यामुळे संयमाने आणि सातत्याने हा पर्याय करणे गरजेचे आहे. तोंडाच्या आरोग्यासाठी नियमित स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. दिवसातून किमान 2 वेळा ब्रश करणे तसेच साखरयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करणे हे आवश्यक आहे. नारळाच्या तेलाचा वापर हा दाताचे आरोग्य सुधारण्यास एक पूरक मार्ग असला तरी गंभीर समस्या असल्यास दंततज्ञांचा सल्ला घेणं कधीही श्रेयस्कर ठरू शकतं. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.